काय नाव तुमचं, परिचय द्या तुमचा. माझं नाव अरुण गणपत आगवणे. तुमचं काय आता पद आहे का कसलं? सरपंच पद आहे माझ्याकडे ना मंडळी मंडळी सरपंच आहे. कोणत्या गावच्या? इथलंच आहे गिरवली गाव. गिरवली. आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली, ग्रामपंचायतीला पण आता महत्व आहे जिल्हा परिषदेत. हा आहे ना. जिल्हा परिषदेचा जो काही फंड येतो डायरेक्ट ग्रामपंचायतीला येतो, जिल्हा परिषद माध्यमातून. आता निवडणूक लागली, तुमच्या गावात उमेदवार आले तर तुमच्यापर्यंत जिल्हा परिषद पंचायत समितीचे काय तुमच्यापर्यंत कळलं कोण आहे? आमच्याकडे आता कैलास काळे आणि मंगल नवनाथ होले हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहे. दोन्ही समोरून देवीदास दरेकर आणि सुवर्णा देवीदास दरेकर आणि आपलं कपिल काळे. तुम्ही एका गावचे सरपंच म्हणून तुमच्या घरात पद आहे. गावाचा कौल काय तुमच्या गावाचं? गिरवली गाव आजपर्यंत म्हटलं आता की गिरवली गाव हे शिवसैनिकांचं गाव आहे, पण जास्त करून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं प्राबल्य बघायला मिळतं. नाही आता सध्या आता निवडणुकीमध्ये मशाल कुठं नाहीच आहे, त्याच्यामुळे धनुष्यबाण विरुद्ध घड्याळ अशी लढत आहे. बस मग काय तर गिरवली गावाने काय ठरवलंय का? नाही ठरवलं ना तसं. काय कोणाच्या मागे जायला ठरवलं? आम्ही शक्यतो राष्ट्रवादीच्या मागे जाणार घड्याळाला शक्यतो. का बरं घड्याळाला का? आहे असं म्हणजे आता कसं आहे गाड्याला काय म्हणजे माहिती आहे का, आत्तापर्यंत जे विकास झाला हा साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळा विकास झालेला आहे गावात. आता कोणी काही सांगत असेल त्याच्याशी आपल्याला मतलब नाही काही करायचं, परंतु आत्तापर्यंत जे 40 वर्षामध्ये विकास जो झाला आहे, आम्हाला जो निधी येतो बाकी गावात एवढा निधी नाही तेवढा आमच्या गावात निधी आज साहेबांचा आहे. साहेबांच्या माध्यमातून निधी येतोय, मग गावाने ठरवले आता त्यांनीच उमेदवार दिलाय, मागं उभं राहायचं. त्याच्या मागे उभं राहायचं सर. आता गावाने ठरवले, मग आता गावातल्या काही समस्या असं की जिल्हा परिषद पंचायतीतून सोडवल्या जाव्यात, असं तुमचं तो उमेदवार तुमच्यापर्यंत आले, तुम्ही त्यांच्यापर्यंत मांडल्या का त्या समस्या? मांडलं ना, सकाळीच झाली आमची मिटिंग. काय काय समस्या मांडल्या तुम्ही? आता आम्हाला जे काही लागेल रस्ते वगैरे, काही कुठं कोणाला पाण्याची सुविधा, नळ योजना, प्लस कोणाला जर पुढं सभा मंडप वगैरे पाहिजे असं, बालवाड्या वगैरे, असं सगळे समस्या मांडले त्यांनी सगळे. उमेदवार कसा असावा? लोकांनी सुखदुःखात जाणारा मग येतो उमेदवार येतात का तुम्ही? येतात ना, सुखदुःखात सगळ्यामध्ये उमेदवार आमच्याकडे येऊ शकते, येतातच ते सगळे. त्याच्यात तुमची जुना संपर्क आहे? जुना संपर्क आहे आमचा, जुना संपर्क आहे. पण कुठल्या कैलास भाऊ. आता कैलास भावांच्या विरोधात जे कपिल काळे ते आज राष्ट्रवादीत होते आणि आज शिवसेनेत आले, शिवसैनिक स्वीकारतील का? कारण आजपर्यंत शिवसेनेने कधी गद्दार म्हणून आजपर्यंत एकनाथ शिंदेंना डावललं किंवा त्यांचा तिरस्कार केला एक कट्टर शिवसैनिकांनी. आज तालुक्यात ज्यावेळेस असा पक्ष बदल होतो, तो शिवसैनिक कशा प्रकारे स्वीकारेल? काय त्याचा परिणाम काय होईल त्याचा? करणार. आता कैलास भाऊ तुम्ही म्हणता की सुखदुःखात असतात, त्यांची ते ज्यावेळेस सभापती होते किंवा जिल्हा परिषद होते, त्यांच्या भागात कामं झालीत का? झाले, कामं चांगली झाली त्यांची, संपूर्ण कामं आम्ही बरोबर माणूस आहे, बाकी काय नाही. आणि कुठली कामं घेऊन जावं आमची डावलत नाही तो. आता आम्ही पूर्वी माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला, त्या टायमाला कैलासभाऊनी सांगितलं मी फोन करतो साहेबांना, तिथून मला लेटर दिलं केम हॉस्पिटलला, तर माझे जवळजवळ 50-50 हजार रुपये कमी केले तिथं. एवढ्यापर्यंत म्हणजे गोष्टीला कुठं उभे राहणारे माणूस आहे व्यक्ती. नाही पण त्यावेळेस काही निवडणूक वगैरे नव्हती, काहीच नव्हते. निवडणूक आले, सभापती पण नव्हते त्यावेळेला, सभापती नव्हते तिथं. निवडणूक लागल्याच्या नंतरच आश्वासन देतात असं काही नाही? नाही, असं काही नाही. कुठल्याही गोष्टीला अडचणीला जाऊ दे, तुम्ही नेमेराचं जाऊ दे तरी बा हजर आहे. एवढी गोष्ट बॉन्ड सारखी. मग बॉन्ड आता ह्या निवडणुकीमध्ये मग गिरवली गावामधून मत चांगलं राहणार आहे. साधारण टक्केवारी किती राहील? टक्केवारी नाही एवढी सांगता यायची, पण चांगलं राहणार आहे एवढं नक्की. पाठीमागच्या इलेक्शनला आम्ही प्लस झाले. कशाला? खासदारकीला आणि आमदारकीला. कोणाला? दिलीप तर आमची प्लस झाली 100 मतांनी. पण आता नाही होणार, त्याच्यापेक्षा जास्त पटीने जास्त होईल
प्लस कोणाला झाले ज्यावेळेस विधानसभेला तुतारीवरचीच घड्याळ लढाई होती हा त्यावेळेस तुतारीला का घड्याळाला प्लस होता घड्याळा गाड्या परत घड्याळ plus होता. गाड्याला परत म्हणजे आज जे समोरचे विरोधक म्हणतात की गिरवली गाव शिवसैनिकांचे ते मतदानातून तर काही दिसून येत नाही नाही तसं नाही पहिलं होतं. आता आम्ही शिवसेनेची होतो. आता मुंबई बसून आलो आम्ही ना, आम्ही शिवसेनेची माणसं होते पहिलं. आजही ती शिवसेनेची नव्हती. पण आता काही गोष्टी आपल्या इथं घड्या लागल्या म्हणूनसाठी बुवा काहीतरी गावाचा विकास करावा म्हणून आतापर्यंत गिरवली गावातल्या शिवसैनिक तुम्ही जुने म्हणता गिरवली गावातल्या शिवसैनिकांना घड्याळ का आवडायला लागलं काय कारण आहे त्याच्यामुळे असं म्हणजे कसं आहे विकास होते त्या माध्यमातून काय कुठेतरी थांबलं पाहिजे आपल्याला. आणि कोणत्या सत्ता असेल त्याच्या मागे जाणे ना जाणे शेवटाला. थोडीशी. सत्ता हा सत्तेशिवाय काय चालत आहे आजकाल. आता आज आमदार त्याशिवाय शहाणपण नाही म्हणतात नाही ना खरं आहे ना. सत्ता सरपंच म्हणून तुम्हाला काम करताना ज्या काय अडी अडचणी आल्या असत्या विरोधी पक्षात तर आता अडी अडचणी भासतात तसे का निधी आणताना नाही नाही तसं काय नाही येत होतं आपल्याला.